चतुर्थीचा चौथा दिवस. भल्या पहाटे 8 वाजता अभ्यंग स्नान करून मातोश्रीने दिलेली सामानाची यादी घेऊन पोचले बाजारात. सुमारे 800 किलोची पिशवी घेऊन चलतंय माणसर जीवाचा पाणी पाणी झाला. आणि त्याच भानगडीत घराकडे येऊ उशीर झालो म्हणा मातोश्रींनी माझी 70 बिडी धुतली. मातोश्रींचे मधुर स्वर कानावर झेलून थोड्याच वेळात निघाले भक्ती मार्गावर. आणि थै येऊन सुद्धा बघतंय तर काय, पकवास वाजवायच्या हक्कासाठी झगाडताना माझ्या जवळच्या मंडळींक वाटला भक्ती मार्ग वाटता तेवढं सोपं नाही. आधी पोटोबा आणि मग विठोबा ह्या म्हणीप्रमाणे धाव घेतलेले डायरेक्ट जेवणाच्या खोलीत. आज जगप्रसिद्ध अशा शिरवाळ्याचं बेत घरातल्यांनी आखलेलं. मग शिरवाळे खागवय म्हणून आरती करून घेतली आणि लगेचच जेवलं. म्हटलं एक डुलकी काढतलं असतं तेवढं एंट्री झाली अचानक भयानक भजनी मंडळाची. मंडळाचे मान्यवर कलाकार सुप्रसिद्ध सुबक आर्ट्सचे फाउंडर यामेश बुवा आणि पकवास टेस्टिंग करताना आमचे चिरंजीव बुवा. भजनाचं मेळ रंगताच लांब लांबसून भाविक मोठ्या 1-2 संख्येने येऊ लागले. जसो की ह्यो अनिकेत म्हणजेच आमचो खारू ब्लॉगमध्ये दिसतले म्हणून चेहऱ्यावर आनंद बघा. आनंद दुप्पट करू कल्याणी आजीन पातळ स्माइल दिल्याने. आजीची स्माइल बघून श्री आमचं बेशुद्ध पडलो की काय. मग लक्षात दिला की शिरवाळे अंगार इलेले. भजन करता करता लेट झालो. भजनात खाऊक दाबेली असा या समजल्यावर आमचे घनश्याम बुवांचे स्वर बेंबीच्या देठापासून येऊ लागले. सुमारे 850 दाबेली खाऊन बुवांनी समाधान घेतला आणि त्यानंतर गिरोबा प्रासादिक भजन मंडळाच्या सुमधुर भजनात आजच्या दिवसाची सांगता झाली. उद्या असा चतुर्थीचा 5वा दिवस, तो म्हणजे विसर्जनाचा दिवस. तर बघूया उद्याचा दिवस कसं जाता. भेटूया विसर्जनाच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.